पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यात काल रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथील माध्यमिक विद्यालय नेपतगाव या माध्यमिक विद्यालयास मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शाळेवरील पत्रे उडून गेल्याचं दिसून येत आहे, तर इतर कार्यालयीन साहित्य आदींचे लाखोंचे नुकसान झाले। शाळेच्या वर्ग खोल्यांवरील तसेच कार्यालयावरील पत्रे उडून गेल्याने या वर्ग खोल्या उघड्या पडल्यात। पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक मात्र मोठ्या चिंतेत सापडले आहेत। शासनाने झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ पालक वर्गाकडून केली जात आहे। या ठिकाणी देशभक्त बाबूरावजी बागल शिक्षण प्रसारक मंडळ गादेगाव संचलित माध्यमिक विद्यालय नेपतगाव या प्रशालेच्या आज आपण या मैदानामध्ये उभे आहोत। प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी काल जे चक्रीवादळ झालं रात्री 5:30-6च्या दरम्यान, त्या चक्रीवादळामध्ये या प्रशालेचं भयंकर प्रमाणामध्ये असं नुकसान झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या शाळेचे अभिलेख असणारे किंवा शालेय पोषण आहाराचं साहित्य, त्याचबरोबर संगणक, त्याचबरोबर झेरॉक्स मशीन होतं, एकंदरीत LED प्रोजेक्टर होता। अशा प्रकारचं खूप प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी चक्रीवादळाचा फटका पंढरपूर तालुक्यामधील नेपतगाव या गावामध्ये असणारं माध्यमिक विद्यालय, या विद्यालयाच्या वास्तूचं आदी अंतर्गत बाबींचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे।